माझ्या अंगाला हात लावायचा नाही, मला स्पर्श करायचा नाही अशी म्हणणारे शरददादा सोनवणे आणि आमदार अतुल बेनके या निवडणुकीमध्ये एकमेकाच्या गळ्यात पडलेले पाहायला मिळाले। कसं आहे, आम्ही काही एकमेकाचे दुश्मन नाही, आम्ही एकमेकाचे राजकीय प्रतिस्पर्धी आहोत। ते माझ्या विरुद्ध इलेक्शन 2019ला लढले, 2014ला लढले, एकदा त्यांचा विजय झाला, एकदा माझा विजय झाला। आणि आता महायुती म्हणून 3 पक्ष जर एकत्र आले असतील आणि ते जर शिवसेना पक्षाला मानणारे असतील तर आम्ही सगळेजण आता एकत्रित येऊन एका उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहायचं ठरवलं। आणि म्हणून इतरचे राजकीय द्वेष, इतरचे राजकीय प्रतिस्पर्धी मधले जे आमचे मनामध्ये असेल ते सध्या बाजूला ठेवून आपल्याला एक दिलाने पुढे जाणं हे गरजेचं आहे। त्याच्याकरता आम्ही एकत्रित पुढे जाण्याचं ठरवलं। जर आम्हीच एकत्रित राहिलो नाही तर खालचे कार्यकर्ते एकत्रित होणार नाही। आणि म्हणून राज्य पातळीवर सर्व एक झाले, जिल्हा पातळीवर एक झाले, तालुका पातळीवर एक झाले, गाव पातळीवर आणि इतर बूथ लेवलपर्यंत सर्वांनी एक व्हावं हा संदेश आम्ही सर्वांनी एकत्रितपणे दिला। शेवटी मतदान होईपर्यंत एक विचाराने, एक दिलाने आपण पुढे जावं आणि त्या दृष्टिकोनातून आपल्यात काय वितुष्ट आहे आणि त्याचा गैरफायदा विरोधकांनी घ्यावा याच्यापेक्षा काही तुमचं म्हणणं असेल, काही माझं म्हणणं असेल ते एक दिलाने आपण कशा पद्धतीने पुढे नेऊ शकतो याच्या आमच्या वारंवार बैठका व्हायच्या, चर्चा व्हायच्या आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे गेलेलो आहे। लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आहेत। आता लोकसभेत काय चित्र दिसेल ते सगळ्यांना दिसेल, त्याच्यानंतर तुमची महायुती राहील तर पुन्हा विभक्त व्हाल? हे बघा, महायुती राहील का नाही राहील हे सर्वस्वी वरचे जे नेते मंडळी आहेत, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार, हे त्यांच्यावर सगळे ते गोष्टी अवलंबून आहे। महायुती राहणारच आहे विधानसभेपर्यंत असे आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी काल नरेंद्र मोदीच्या सभेमध्ये तिथं सांगितलेलं आहे। आणि म्हणून महायुती राहूनच पुढची विधानसभा ही निवडणूक निश्चित प्रकारे लढली जाईल असा माझा विश्वास आहे। तरी पुढं काय होईल स्थित्यंतर हे सांगता येणार नाही, पण शेवटी आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब सांगतील त्या पद्धतीने आम्ही सगळेजण पुढे जाणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर तुम्ही काही महिने तटस्थ होता, निवडणूक लढण्याच्या मनस्थितीमध्ये नाही असं म्हणाले। नंतर अजितदादा तालुक्यामध्ये आले, मी तालुक्यामध्ये अजितदादा आले, त्यांच्या सोबत गेलात। मी सुरुवातीला म्हणाला होता मी निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीमध्ये नाही, तुम्ही त्याच्यात काय बदल केलाय? त्याच्या सुरुवातीला म्हणाला होता त्या शब्दाशी ठाम आहे। हे बघा, मी 6 महिने तटस्थ होतो, नेमकी काय करायचं हा मनामध्ये प्रश्न होता। जुन्नर तालुक्याच्या बहुतांश भागामध्ये मी गेल्यानंतर मला माझ्या बऱ्याचशा बहुतांश लोकांनी सांगितलं की अतुलराव, तुम्ही तालुक्याचे आमदार आहात, तुम्ही तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत, तुमच्याकडे जबाबदारी आहे, तुम्ही कर्तव्याने पुढे गेले पाहिजे, तुम्ही कर्माने पुढे गेले पाहिजे। ही जी परिस्थिती उद्भवलेली आहे याच्यात तुमचा काही दोष नाही, तुमची काही चूक नाही, म्हणून तुम्ही एखादा मार्ग निवडला याचा अर्थ तुम्ही दुसऱ्याला सोडलं की काय असं मनात किंतुही विचार आणू नका। तुम्हाला जुन्नर तालुक्याच्या सेवेच्या प्रति लोकांनी निवडून दिलं आहे आणि सेवेचं व्रत, विकासाचं व्रत, कर्तव्याचं व्रत, कर्माचं व्रत जर हाती घेऊन पुढे जायचं असेल तर आपल्याला अजितदादा पवारशिवाय पर्याय नाही। याचा अर्थ शरद पवारांबद्दल आमच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला किंवा ते आमच्या हृदयातून दूर झाले असं अजिबात नाही। पवार साहेबांची शिकवण, पवार साहेबांचे आचार्य विचार, पवार साहेबांचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार हेच घेऊन अजितदादा जर पुढे जात असेल तर आपण अजितदादाबरोबर राहून आपल्या तालुक्याच्या हिताचा निर्णय घेतला गेला पाहिजे। आणि तो निर्णय मी घेतल्यानंतर, लोकांमध्ये फिरल्यानंतर, लोकांच्या हिताच्या आणि विकास कामाच्या बाबतीत जेव्हा मी पुढे घेत राहिलो तेव्हा आमच्या सर्व जवळच्या लोकांनी आत्ता मला असं सांगितलं आहे की करतोय तू काम, तो अत्यंत चांगलं करतोय, तुमच्या मनातला जो विचार आहे तो मनातला विचार थांबून आपण भावनेच्या आहारी जाण्यापेक्षा वल्लभ शेठ बेनके साहेबांनी जे आयुष्यभर जुन्नर तालुक्याची सेवा केलेली आहे ते सेवेचं व्रत तुम्ही हाती घेतले, तुम्ही मधीच ते टाकून देऊ शकत नाही। जनता स्वीकारायला अगर नाही स्वीकारेल, पण जनतेच्या हितासाठी चांगला निर्णय, चांगल्या दिशेने जाणारा
तू एक युवक आहे, तुझ्याकडे संपूर्ण जुन्नर तालुका एक आशेच्या नजरेने पाहत आहे. इतर कोणीतरी यायचं आणि त्यांनी जुन्नर तालुक्याचे वरबडे काढायचे, त्याच्यापेक्षा एक सुसंस्कृत माणूस, सुशिक्षित माणूस, चांगल्या दिशेने, विकासाच्या दिशेने आपला तालुका जर पुढे नेत असेल तर तुला तुझ्या जबाबदारीपासून मुक्त होता येणार नाही. आणि त्यावेळेसपासून अजितदादांची ज्या दिवशी सभा झाली त्यानंतर मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून, माझ्या सर्व जवळकीच्या लोकांशी चर्चा करून मनात चंग बांधलाय आणि हे पण ठरवलंय की पुढची विधानसभेची निवडणूक ही लढवायचीच आणि ती जिंकायचीच.